तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये SSC CHSL प्री 2024ला झालेले जे जनगणनेवरील क्वेश्चन आहेत ते आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. बघा मित्रांनो, TCS खूप सारे जे क्वेश्चन असतात ते रिपीट करत असतात, म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. ओके, आगामी परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही एकदाचा करून ठेवा. तर बघा, पहिला क्वेश्चन, जनगणना 11 नुसार दशकात लोकसंख्येत एकूण किती वाढ झाली असं विचारलेले आहे. बघा मित्रांनो, 2001 ते 2011 दरम्यान लोकसंख्येत किती वाढ झाली हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा किती वाढ झाली आहे, तर ती आहे 18.19 करोड. ओके, त्यानंतर बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात मोठी बौद्ध लोकसंख्या आहे असं विचारलेलं आहे. बौद्ध लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे असं विचारलेलं आहे. तर तो राज्य कोणता असेल? महाराष्ट्र असेल. ओके, आणि तुम्ही हिंदूची जर गोष्ट केल्या तर हिंदू पण कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहेत? तर ते पण आहेत महाराष्ट्र. आणि त्यानंतर महाराष्ट्रानंतर कोणता क्रमांक येईल? तर तो आहे UPचा. ओके, उत्तर प्रदेश. हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर बघा, जनगणना 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या वाढ दरानुसार खालील राज्यांना कमी ते जास्त क्रमाने लावा म्हणत आहे. बघा मित्रांनो, लोकसंख्या वाढ दर विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी पहिल्या नंबरवर काय येईल? तर तो येईल मेघालय. ओके, लोकसंख्या वाढ सर्वात जास्त कुठे घडून आलेली आहे? तर ती आहे मेघालयमध्ये. त्यानंतर आहे 2 अरुणाचल प्रदेश आणि 3 नंबरवर आहे बिहार. बघा मित्रांनो, या ठिकाणी खालील राज्य म्हटलं, या ठिकाणी म्हणजे या तिघांचाच विचार केला आहे असं. ओके, तर बघा या ठिकाणी खालील, पण जर ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही, ओव्हरऑल भारत जर बघितलं तर भारतात पण कोणता क्रम? हाच क्रम काय राहील? सेम राहील. ओके, भारतात सर्वात जास्त लोकसंख्या वाढ दर कोणत्या राज्याचा असेल? तर तो आहे मेघालय. त्यानंतर 2 नंबरवर आहे अरुणाचल प्रदेश आणि 3 नंबरवर आहे बिहार. ओके, नेक्स्ट बघा, 2011च्या जनगणनेनुसार खालील कोणत्या राज्यांच्या गटात सर्वात कमी शहरी लोकसंख्या आहे असं विचारलेलं आहे. शहरी लोकसंख्या सर्वात कमी असलेले राज्य विचारलेले आहे. तर बघा मित्रांनो, पहिलं जे ऑप्शन आहे या ठिकाणी करेक्ट असेल. हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वात कमी शहरी लोकसंख्या आहे. ओके, नेक्स्ट बघा, स्वातंत्र्यानंतर भारतात जनगणना कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला असं विचारलेलं आहे. जनगणना कायदा कोणत्या वर्षी लागू केला? तर तो आहे 1948. ओके, त्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात एकूण किती जिल्हे आहेत असं विचारलेलं आहे. तर ते किती आहेत? 640 जिल्हे. टोटल जिल्हे भारतात विचारलं तर ते किती आहेत? 640 जिल्हे. त्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या महानगरात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या आहे? बघा, कोणत्या महानगरात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या आहे? तर ते कोणते आहे? दिल्ली आहे. ओके, दिल्ली हा 2 नंबरवर आहे. तर पहिल्या नंबरवर कोण राहील? तर ते आहे मुंबई. ओके, नेक्स्ट बघा, 2011च्या जनगणनेनुसार पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील लिंग गुणोत्तर किती आहे असं विचारलेलं. पुद्दुचेरी किंवा पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशातील लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे. तर ते किती आहे मित्रांनो? 1037. ओके, 1000 पुरुषामागे 1037 स्त्रिया आहेत. ओव्हरऑल जर भारताचं बघितलं तर भारताचं लिंग गुणोत्तर किती येते? 943 येतं. ओके, आणि बाल लिंग गुणोत्तर जर विचारलं तर ते किती आहे? 919 आहे. ओके, नेक्स्ट बघा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वाधिक आहे असं विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, सरचिप हा जिल्हा जो आहे हा कोणत्या राज्यात येतं? तर हा आहे मिझोराम राज्यात येतं. ओके, मिझोराम. ओके, बघा मित्रांनो, हा जो जिल्हा आहे सरचिप हा सर्वात सुशिक्षित किंवा साक्षर जिल्हा आहे. आणि साक्षरता सर्वात कमी जर विचारलं, ओके, याच्या उलट साक्षरता सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे MP अलीराजपूर. ओके, अलीराजपूर. ओके, तर हा अलीराजपूर पण तुम्ही काय करा, लक्षात ठेवा मित्रांनो. सर्वाधिक साक्षरता दर सरचिप जो मिझोराममध्ये आहे आणि सर्वात कमी साक्षरता दर अलीराजपूर जो MP आहे. ओके, नेक्स्ट बघा, भारताच्या जनगणनेनुसार कोणाला साक्षर मानले जाते असं विचारलेलं आहे. आणि हा क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये तलाठी परीक्षेत सुद्धा हा विचारला गेलेला आहे. तर बघा मित्रांनो, साक्षर कोणाला मानले जाते? आपण या अगोदर जो व्हिडिओ बघितलं होतं जनगणनेच्या, जो महाराष्ट्रामध्ये झालेले जनगणनेचे क्वेश्चन आपण कव्हर केलेलं होतं, त्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे त्या ठिकाणी आलेला आहे. तर बघा, साक्षर कोणाला मानले जातं? तर ते आहे 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती जो कोणत्याही भाषेत वाचन किंवा लेखन करू शकतो. ओके, समजून बघा मित्रांनो, 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा, ओके, कोणत्याही भाषेत वाचन किंवा लेखन करू शकतो. ओके, त्यानंतर बघा,
2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक महिला साक्षरता दर आहे? बघा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा आरोग्य विभागात ग्रुप डी मध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात, सेम क्वेश्चन मित्रांनो, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक महिला साक्षरता दर आहे असं विचारलेलं आहे? तर ते आहे लक्षद्वीप. ओके, लक्षद्वीपमध्ये सर्वात जास्त महिला साक्षरता दर आहे. त्या भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार देशातील बालकाचे लिंग गुणोत्तर किती होते असं विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, जे बाल लिंग गुणोत्तर आहे भारताचे ते किती आहे? 919 आहे. आणि ओव्हरऑल लिंग गुणोत्तर जर बघितलं तर ते किती आहे? ते आहे 943. ओके, आणि सद्यस्थितीत 2024ची जर गोष्ट केली तुम्ही 2024, तर ते जवळपास 952च्या जवळपास गेलेली आहे. ओके, नेक्स्ट बघा, भारताची 2001-2011 मधील लोकसंख्या वाढ दरवाढ किती आहे हे विचारलेलं आहे. लोकसंख्या दरवाढ तर हे किती आहे मित्रांनो? 17.64%. बघा, 2001 ते 2011 दरम्यान, ओके, हे जे 10 वर्ष आहेत, मागच्या 10 वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे? ती आहे 17.64%. त्यानंतर बघा, 2011 सालपर्यंत भारतात किती जनगणना पूर्ण झाल्या? तर ह्या किती आहेत? 15 जनगणना पूर्ण झाल्या. आणि 21ची जनगणना ही कितवी असेल? 16वी जनगणना असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, 16वी जनगणना. त्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते राज्य सर्वात शहरी राज्य आहे? ओके, शहरी लोकांचा म्हणजे शहरी लोकांचा पर्सेंटेज सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे गोवामध्ये. ओके, त्यानंतर बघा, 2011 नुसार दशकातील लोकसंख्या वाढ किती राहिली म्हणत आहे? बघा मित्रांनो, एकाच परीक्षेत 2 क्वेश्चन रिपीट होऊ शकतात, हा त्याचं उदाहरण आहे. तर बघा किती आहे? 17.64%, जे आताच आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याच्या गटात साक्षरता दर सर्वात कमी आहे? सर्वात कमी साक्षरता दर असणारे जे राज्य आहेत ते कोणते आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, बिहारमध्ये किती आहे? सर्वात कमी आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश. ओके, बिहार आणि अरुणाचल प्रदेशमध्ये काय आहे? सर्वात कमी साक्षरता दर आहे. ओके, नेक्स्ट बघा, 2011च्या जनगणनेनुसार प्रति किलोमीटर लोकसंख्येची घनता किती आहे म्हणत आहे? बघा, लोकसंख्येची घनता विचारलेली आहे, तर ते किती आहे? 382. ओके, भारतात लोकसंख्येची घनता किती आहे? तर ते आहे 382. आणि महाराष्ट्राची गोष्ट केली तर ती आहे 365. ओके, त्यानंतर बघा, भारताच्या नोंदणी आणि जनगणना आयुक्त कार्यालय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? बघा मित्रांनो, तर ते कोणतं मंत्रालय आहे? गृह मंत्रालय. त्यानंतर बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामधून स्थलांतरित होते असं विचारलेलं आहे? बघा मित्रांनो, तर ते कोणते राज्य आहेत? उत्तर प्रदेश आणि बिहार. बघा मित्रांनो, उत्तर प्रदेश आणि बिहार जे राज्य आहेत, या राज्यांमधून दुसऱ्या परराज्यात, ओके, दुसऱ्या राज्यात लोकसंख्येची सर्वात जास्त काय होते? स्थलांतर होत असतं. ओके, नेक्स्ट बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे विचारलेलं आहे? महिला प्रति 1000 पुरुषामागे. तर बघा मित्रांनो, आताच बघितलं आपण, ते किती आहे? 943. ओके, 943 महिला आहेत किती पुरुषांमागे? 1000 पुरुषांमागे. ओके, नेक्स्ट बघा, भारताच्या 15व्या राष्ट्रीय जनगणना सर्वेक्षण कोणत्या वर्षी केले गेले? तर बघा मित्रांनो, 15वी जी जनगणना होती ती कोणत्या वर्षी झाली? आताच बघितलं आपण, कोणत्या वर्षी? तर 2011 या वर्षी. ओके, 2011ची जी जनगणना होती ती कोणती होती? 15वी. आणि यानंतरची कोणती असेल? तर ती आहे 16वी असेल. ओके, त्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची एकूण लोकसंख्या 10 लाखापेक्षा कमी होती म्हणत आहे? बघा, 2011च्या जनगणनेनुसार 10 लाखापेक्षा कमी असलेले राज्य कोणते आहे म्हणत आहे? तर ते कोणते आहे? सिक्कीम. ओके, त्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात पुरुष आणि महिला साक्षरता दरामध्ये सर्वाधिक फरक आहे म्हणत आहे? सर्वाधिक फरक पुरुष आणि महिला साक्षरतेमध्ये कोणता राज्य असेल तो? तर तो असेल राजस्थान. ओके, राजस्थानमध्ये पुरुष आणि महिला यामध्ये जो साक्षरता दर आहे त्यामध्ये जास्त फरक आहे. त्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर तो कोणता राज्य आहे मित्रांनो? तो आहे हरियाणा. म्हणूनच तर या ठिकाणी हरियाणामधून बेटी बचाव आणि बेटी पढाव जो अभियान आहे तो या ठिकाणी काय हरियाणामधून सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर बघा, भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के असं विचारलेलं आहे? बघा मित्रांनो, जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के भारताची लोकसंख्या आहे? तर ती आहे 17.5%. ओके, 17.5%, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा मित्रांनो, कोणत्या जनगणनेचे घोषवाक्य आमची जनगणना आमचे भविष्य आहे?
तर ही कोणती जनगणना आहे मित्रांनो? 2011ची जनगणना. ओके, आमची जनगणना आमचे भविष्य 2011. त्यानंतर बघा 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या दरवाढ सर्वात कमी आहे? ओके, तर बघा सर्वात कमी लोकसंख्येची दरवाढ असणारे राज्य विचारलेलं आहे. तर ते कोणते राज्य आहे मित्रांनो? नागालँड आहे. आणि सर्वात जास्त जर विचारलं, मागेच बघितलं आपण, सर्वात जास्त कोणतं आहे? मेघालय. ओके, त्यानंतर बघा 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? 2011 नुसार सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य विचारलेलं आहे. तर ते कोणते आहे? हे सिक्कीम राज्य. ओके, तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.